नाही गायकवाड कुठे? अरे आपला आकाश गायकवाड. आकाश कुठे? आकाश गायकवाड. अरे आकाश गायकवाड कुठे? आकाश गायकवाड जेथे कुठे असतील स्टेज जवळ यायचं. आकाश गायकवाड. सामन्याला सुरुवात करीत आहोत. सेमीफायनल 2. एक बॉल 1 रन. स्ट्रोक. रन इकडे भेटेल फक्त 1 रनचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी सिद्धांत जर्सी क्रमांक 21 यांच्याकडून पाहायला भेटत आहे. पुन्हा एकदा कव्हरसाठी चेंडू झालेला आहे. 4 रन. मला विचारतील तर मी माझ्या नेक्स्ट मॅच मध्ये मला सांग. मी मस्त फटका. चेंडू चालला होता सीमारेषा पलीकडे परंतु चांगली गोलंदाजी चांगली फिल्डिंग RK यांच्या माध्यमातून पाहायला भेटत आहे. जर्सी क्रमांक 20. बघूया सिद्धांत आपल्या पुढच्या चेंडूवरती काय करतोय. फुलटॉस फुलटोल. चांगली फिल्डिंग होती परंतु इकडे चांगली फिल्डिंग. कुत्र्याला हाकला. नम्र विनंती. टॉमी. गुड बॉय टॉमी. धावसंख्या झाली आहे ती 8 रन. 5 बॉल 8. 1 टू गो. हा कोण आहे? स्ट्रायकर कोण आहे? बघा ऋतिक आपल्या टीम साठी काय करतील. नो +1 गोस टू 2. धावसंख्या झाली आहे ती 10 रन. मागील मॅचचा पुन्हा एकदा मोठा फटका. रन भेटेल इकडे फक्त 1. स्ट्राईक रोटेड. धावसंख्या झाली आहे ती 11 रन. 1 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे ती 11. आणि मागील मॅचचा परफॉर्मर मॅन ऑफ द मॅच किताब जिंकवणारा राईट हँड बॅट्समॅन जर्सी क्रमांक 10 ऋतिक. बघूया आपल्या टीम साठी काय करतील. ऋतिक साठी चाहते बेधुंद झालेले आहेत. बघूया ऋतिक या सुद्धा मॅच मध्ये आपल्या टीमला मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकवून देईल का. दुसऱ्या षटकाला सुरुवात करीत आहोत. चांगली बॉलिंग. रन भेटेल फक्त इकडे 1. धावसंख्या 12. हा रनअप साठी मॅचेस आहेत. कोण आहे रनअप साठी? ते बोलतात आता. पुन्हा एकदा डाऊन द रन मारण्याचा प्रयत्न होता. चांगली फिल्डिंग इकडे पाहायला भेटत आहे. धावसंख्या झाली आहे ती 4 बॉल 15. 2 टू गो. नो बॉल. पंचांशी वाद करू नका. पंच म्हणतील ती पूर्व दिशा असेल. अवंतर धाव संख्येत भर. धावसंख्या 16. गुंगा बोला. गाडी हरवली. चावी हरवली. गाडीची चावी हरवली. हा गाडी नंबर 6171 ऍक्सेस. या गाडीची चावी हरवली आहे. ज्यांना कोणाला भेटली असेल तर त्यांनी स्टेज जवळ यायचे. गौतम भोसले यांच्या गाडीची चावी हरवली आहे. धावसंख्या 19. विकेटचा बदल होतोय. विकेट कोणाच आहे. ऋतिकचा विकेट गमावलेला आहे. गौतम
गौतम भोसलेच्या गाडीची चावी हरवलेली आहे. गाडी क्रमांक 6171. ज्यांना कोणाला भेटली असेल त्यांनी स्टेज जवळ येऊन द्यायची आहे. धावा संख्या 19. 19 रन्स. 2 ओव्हर 19. 2 ओव्हर शिल्लक या षटकातले. मोठा फटकार. नो बॉल आहे. एक जीवनदान ही भेटलेलं आहे दादा. नो बॉल. नोवर आउट कन्सिडरेशन मध्ये दिलं जाईल. नोवर आउट कन्सिडरेशन आहे. बॉल काउंट. रन सुद्धा भेटेल. विकेट प्लस रन. धावा संख्या झाली आहे ती 20. बघा सनी दादा आपल्या टीम साठी काय करतील. चांगला स्टान्स. चांगला. ओहो रिव्हर्सचा फटका. बीच फटका. पुढचा चेंडू स्वामी संघासाठी काय करतील. जर्सी क्रमांक 7. पुढचा लेग स्पिन. मोठा फटकार. गच्चाड क्षेत्र. रनआउटचा चान्स होता परंतु रनआउटचा चान्स हुकला. धावा संख्यात भर धावसंख्या झाली ती 21 रन्स. 3 बॉल 21. 3 बॉल 21. षटकातले 3 चेंडू शिल्लक. एक चौकारची गरज. पुढे ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. 2 धावेचा प्रयत्न असेल. एका धावाने संतुष्ट राहावं लागेल. 4 बॉल 22. 2 टू गो. विकी विक्टोरियस बघा संघटनेसाठी काय करतील. मोठा फटकार. त्रिफळाचित आणि बोल्ड. 1 टू गो. धावा संख्या आहे 22. नावाजलेले गावाजलेलं व्यक्तिमत्व गौतम दादा यांचं क्रिकेट मैदानावरती आगमन झालंय. ऑन स्ट्राईक. ओहो चेंडू गेला लेग साइडच्या दिशेने. रन इकडे भेटेल. फक्त 1 धावसंख्येत वर. धावसंख्या 23. 3 ओव्हर नंतर धावसंख्या 23. अजूनही 1 ओव्हर शिल्लक आहे. विकी विक्टोरियस अजूनही संधी आहे. चौकार षटकार मारू शकतात. मॅच जिंकले तर डायरेक्टली फायनलला क्वालिफाय कराल. धावसंख्या 23. 23 रन्स. फर्स्ट इनिंग आहे. ओमकार दादा भद्रिके स्टेज वरती ब्ल्यू टी शर्ट घालून आलेले आहेत. गोलंदाजी मार्गवरती शेवटचं षटक घेऊन येत आहेत अरुण दादा. मॅच कंटिन्यू करा. थोडीशी विनंती आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू गेलेला आहे. 2 रनची डिमांड होती परंतु 1 रनाने संतुष्ट. धावसंख्या झाली आहे ती 24. 24 रन्स. मागच्या 2 ओव्हर मध्ये विकी विक्टोरियस या संघटनेने या संघाने एकही चौकार मारलेला नाही आहे.
सावकारांची गरज आहे. काय सावकार येईल का? टॉप द ग्राउंड बोर्ड. पंचांचा निर्णय अंतिम राहील. छोटीशी नम्र विनंती आहे, पंचांचा निर्णय अंतिम राहील. आणि इकडे विकेटचा पतन होत आहे. जे आउट झाले त्यांचं नाव आहे हुसेन आणि पुन्हा एकदा कर्णधार विकी. काय कॅप्टन आपल्या संघाला चौका मारून धावसंख्या 24. 5 to go ना 4 to go. 24. हा लास्ट ओव्हर. या षटकातले 4 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज पंच. आणि एक एक्स्ट्रा येऊ दे, मजा येईल. अरुण आहे ना. 4 to go. 2 बॉल झालेत. विकी ऑन स्ट्राईक. बघूया विकी आपल्या संघटनेसाठी काय करतील. स्ट्राईक रोटेट केलेला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न भरपूर वेळा झालेला आहे, पण एकदाही स्ट्रोक यशस्वीरित्या नाही लागलेला आहे. बॅटची सदैव कडा घेत चेंडू थर्ड मॅन आणि फाईन लेगच्या दिशेने चाललेला आहे. धावसंख्येत धावसंख्या झाली आहे ती 25 रन्स. 3 to go. पहिल्या इनिंग्स मधले शेवटचे 3 चेंडू शिल्लक. ओय होय होय होय. वंडरफुल लेट कट, लेमन कट. धावसंख्या 26. एक चौका आणि स्कोर बोर्ड डायरेक्टली 30 वरती लँड अप होईल. चौकार की विकेट. नो +1 goes to 2. धावसंख्या झाली आहे ती 28. एक चौक्याची गरज. पब्लिक डिमांड चौकार. निर्धाव चेंडूची सांगता इकडे होत आहे. 1 to go. लास्ट बॉल. चौकार. धावसंख्या 28 रन्स. जिंकण्यासाठी टार्गेट 30 रन. 24 चेंडू मध्ये 30 रनची गरज. जुना फेका. आला. मी काय बोलतो, तुम्ही लोक जरा प्रॅक्टिस करा. पुशअप मारा एक एकदा अनाऊन्स कर. 20 रन. जिंकण्यासाठी 30 रनचा टार्गेट आहे. 24 बॉल मध्ये 30 रनची गरज. पंचांना विनंती आहे सामना लवकरात लवकर चालू करा. बॅट्समॅनच्या संघाला विनंती आहे की आपले स्ट्रायकर्स लवकरात लवकर तुम्ही क्रीज वरती पाठवावे. वेळ भरपूर कमी आहे आपल्यासाठी. अजूनही 2 मॅच शिल्लक आहेत. थर्ड प्लेस साठी आणि फायनल ही 2 मॅचेस अजूनही पेंडिंग आहेत. थँक्यू. फर्स्ट प्राइज देत नाही त्यांनी. आता करतात मग जेवणाचं आकाश कुठे गेलं तो? कोण उतरले? याचं नाव काय रे? रफिक आणि कोण आहे दुसरा? विकी सगळं विक्रम आहे ना. 18 बक्षीसच्या दिवशी करणार जेवण सगळं.
हा विकी विक्रम गायकवाड एकच मोठा आहे. बोलायला पाहिजे काय आहे संडे. मारला पाहिजे सेकंड इनिंगची सुरुवात होते. सामन्याला सुरुवात करीत आहोत. जिंकण्यासाठी टार्गेट जे दिलं आहे ते 30 रनचं टार्गेट आहे. 24 बॉल 30 ची गरज. पहिला चेंडू, चांगली फिल्डिंग गौतम जी यांच्याकडून, जर्सी क्रमांक 22. चांगला स्ट्रोक रन इकडे भेटेल फक्त आणि फक्त 2 बॉल 1 रन. लावले त्यांनी बाउंड्रीला. बघ ना बाउंड्रीला 7 प्लेयर लावले. बोल ना अनाउन्स कर ना. काय बोलू करा लावून नाही. 4 प्लेयर आउट. हा पुढे वाटतं. हा पुढे विकेटचा बदल. विकेट. 4 बॉल 2 रन. दोघं पण एकदम प्रॉपर खेळणार. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. रनकडे भेटली फक्त 5 बॉल 2 रन. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. बोल. चांगली गोलंदाजी पाहायला भेटत आहे. अवंतर धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या पोहोचली आहे ती 3 रन. 27 रन अजून जिंकण्यासाठी लक्ष आहे. आणि इकडे फक्त एका रन आउटचा चान्स. विकेटचा बदल. विकेट. विकेट. 1 brings 2 इकडे पाहायला भेटला आहे. चांगली फिल्डिंग, चांगलं कोऑर्डिनेशन. सँडी अप, जर्सी क्रमांक 19. चांगला थ्रो. एक ओव्हर 3 रन आणि 2 महत्वाचे विकेट्स. 18 बॉल 27 चा टार्गेट आहे. 18 बॉल 27 रन्स. बघ रे जय काय बोलतो. टोपा घेऊन आला असेल रे बिर्याणीची. पंचांना विनंती, सामना थोडासा लवकर चालू करून घ्यायचंय. ओव्हरला सुरुवात करायची आहे. पंच चला, सिंगल डबल्स चेंडू चालला आहे. डी पंचांचा निर्णय. अंपायर पंचांचा डिसिजन. पंच 2 रन कन्सिडरेशन मध्ये असतील.
धावा संख्या 5, 1 बॉल 5 रन. मोठा फटकार, विकेट. तिसरा मोठा हादरा अरुण, जर्सी क्रमांक 28. जोरदार टाळा झाला पाहिजे. 16 बॉल 25 ची गरज. मॅच जिंका आणि फायनलचा तिकीट तुमच्या खिशामध्ये. त्याचबरोबर लवकरात लवकर आणखी चेंडू खेळालेला आहे गॅप झोन मध्ये. रन्स इकडे भेटतील 4 रन. वेलकम बाउंड्री, पहिली बाउंड्री दुसऱ्या ओव्हर मध्ये लागलेली आहे. धावा संख्या झाली आहे 9 रन्स, 9 रन्स. ऑब्जेक्शन घ्यायला सांग ना, बाउंड्रीला 4 लावले त्यांनी. बघ ना जरा. भाऊ धारण ना, धावा संख्या 10 रन, 4 बॉल 10 रन. चार बॉल स्ट्रोक. चार बॉल. अरे चौका गेलता आता ते बोलतोय. 4 बॉल 4. 4 बॉल झाले 4. 4 बॉल झाले दादा, 4 बॉल. आत्ताचा पकडून आत्ताचा 5 होईल मग. आत्ताचा पकडून 5 होईल. आत्ताचा पकडून 5 होईल. आत्ताचा पकडून 4 बॉल झालेत ना. एक बॉल बाकी आहे दादा, एकच बॉल बाकी आहे. धावा संख्या 10. आता बरोबर आहे. डॉट केला का एक. दादा 5 बॉल झाले, 1 बॉल बाकी. ओव्हर 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 15 ना. धावली एका सीन आहे. ओव्हर झाली आहे. ओव्हर 15. तू एक बॉल आराम से बोल रहे भाई. तू प्रेम फास्ट होतो. ओव्हर 11. 2 ओव्हर 11. 2 ओव्हर 11. पहिला 2 रन, दुसरा बॉल विकेट आला. तिसरा नव्हता. दादा सुरुवातीला मी एक अनाउन्समेंट दिली होती. दोन्ही संघाच्या एक राखीव खेळाडूंनी इकडे यायचंय. कोणीही आपल्या आपल्या टीम मधून एक एक्स्ट्रा प्लेअरला पाठवलं नाही. हे 2 ओव्हर 11 बोल. तू आहेस का तू? मग तुमचा प्लेअर वाला कशाला बोलतोय? तूच बोल नाही, स्वामी बोल. 2 ओव्हर 11 रन. अरे ये इधर है ना स्वामी, ये देख ना. पहला डबल आया, विकेट गया, फिर चौका, फिर 1 रन आया, फिर डॉट हुआ और अभी का 1 रन. ये तो बोल डेड बोल रहा है वो. अरे 1 रन दिया, 1D बोल रहे वो लोग. हाँ देखा ही नहीं बोल रहा, सीधा उसने डेड बॉल बोला. सीधा मेरे को वो लोग बोल रहे डेड बॉल है करके. अगर वो लोग 1 रन देगा ना तो मैं इधर 1 रन देगा, डेड बॉल देगा तो मैं डॉट बोल देगा. हाँ 4 देगा ना फिर. पूछ उसको क्या डिसीजन है फिर. अरे ये बॉल डेड बॉल है, उसको उनको पूछ, उनको पूछ डेड बॉल है या 4 है. पहिला बॉल. अरे हा बॉल आपण भेटून घ्या. 1 रन आया, डॉट आया. 5वां बॉल मेरे को क्या है.
अरे अंपायर ऐक ना भाई, अंपायर डेड बोलतोय, अंपायर ऐक ना, अंपायर डेड बोलतोय आणि इकडे बॉल गेला डिक्लेअर मध्ये. आता काय करतात मग आपण डिक्लेअर विचारलंय नाही बोलतोय मी एक त्याला बोलतोय मी त्याला डॉट नाही झाला एक पण बॉल. 5 बॉल झाले 5-5. झाला नाही एक पण बॉल, डॉट नाही झाला एक पण बॉल. मी सांगतोय त्यांना डॉट नाही झाला गुरु. अरे भाई इकडे 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 भाई, भाऊ इकडे हाय, त्याला माहिती आहे. आणि हे आता हा लास्ट बॉल काय डेड बॉल पंच शेवटचा बॉल डिक्लेअर आहे, डेड बॉल आहे, काय आहे? वनडी. हा ओके वनडी. एक बॉल पेंडिंग आहे, एक बॉल बाकी आहे अजून. जेव्हा आता फायनल आणि सेमीफायनल होईल ना तेव्हा एक अनाउन्समेंट देतो. जर ते लोकांच्या टीम मधून एक जण नाही आला ना, ऐका ना भाऊ 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 ए माईक पुढे. सातव्या माळ्यावरती कोण आहे? 5 बॉल 11. B2 मध्ये सातव्या माळ्यावरती कोण आहे? खाली बसून घ्या. 2B सातवा माळा, थोडस आतमध्ये सरका प्लीज. आपण 2B सातवा माळा आतमध्ये सरका. मॅच बघण्याचा आनंद घ्या आपण, पण तुमची सुरक्षा ही तेवढीच महत्वाची आहे. प्लीज थोडस आतमध्ये सरका. टीम बाद केली जाईल, पंचांची वाद घालू नये. A2 मध्ये देखील थोडस आपण आतमध्ये जा. रिफ्यूज फ्लोअर सातवा माळा, 5 बॉल 11. ते सातव्या माळ्यावर देखील 14व्या माळ्यावर देखील सगळ्यांनी आतमध्ये जा. 5 बॉल 11 रन आत्ताची. 5 बॉल 11 बस. रिफ्यूज एरिया 1A. क्रिकेट रसिकांना विनंती आहे की आपण थोडस आतमध्ये जा. 5 बॉल 11. बरोबर आहे आपण अंपायर पंच, तुम्हाला एक विनंती आहे, दोन्ही टीमच्या एक प्लेअरला सांगा इकडे बसायला. बॉलिंग साइड मधून कोणी नाही बसले, बॉलिंग साइड मधून कोणी नाही बसले. बॉलिंग साइड वी विक्टोरियस, तुमचा एक चांगला समजदार जाणकार प्लेअर आहे तिकडे. बाबू इकडे, तू इकडे. हा वी विक्टोरियस कडनं गौरव 36 आलेले आहेत. थँक्यू. चला सामना रेझ्युम करूया. पंच वेळ वाया घालायचं नाही. 5 बॉल 11 रन्स. षटकातला शेवटचा चेंडू. रामसिंग 45. थोडं बाजूला व्हा. 2 ओव्हर 12. 2 ओव्हर 12 रन्स. 12 बॉल 18 रनची गरज. 12 वर 18. मंडरा रहा है खतरा. गोलंदाजी मारवरती गोलंदाज ऋतिक, जर्सी क्रमांक 10. बघा टीम साठी काय करतील ऋतिक. पहिला चेंडू, मोठा फटकार. रन भेटली फक्त 1 धावा सकाळ झाली आहे ती. तू बसून घेता बोल. तू असा बसून फिरून घे ना याला पुढे. अरे मला दिसत नाही.
11 बॉल 17 रन्स. पुढचा चेंडू स्कोर धावसंख्या 14. 2 बॉल 14 रन्स. षटकातला तिसरा चेंडू. 2 बॉल 14. नो बॉल. अवंतर धावसंख्येत बर. 9+4 गोज टू 5 रन्स. टोटल धावसंख्या झाली आहे ती 19 रन. 19 रन्स. 10 बॉल 11 रन्सची गरज. अजूनही सामना संपलेला नाहीये. भीम पॅन्थर्स 1 चौकार ची गरज अजून. अरे 2 बॉल झाली ना. 2 बॉल. तसं काय नको हे नाही तसं नाव आपण ते कन्फ्युजन होतो. हा ना काय बोलतो ना. 2 बॉल. 11 17 भाऊ तुम्ही काहीच बोलू नका ते. 2 बॉल 19. 2 बॉल 2 बॉल 2 बॉल 2 बॉल. 9 वरती चौका आला होता. पुन्हा एकदा मोठा फटका. रन्स भेटतील फक्त इकडे 1. 3 बॉल 20 झाले. 3 बॉल 20 रन. 3 टू गो. 9 बॉल 10ची आउट. पुढचा चेंडू. रनआउटचा चान्स होता परंतु चांगली रणनी बिटवीन द विकेट्स. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 21 रन. 4 बॉल 21. 4 बॉल 21 रन. 2 टू गो. फुल टॉस. फुल टोल घ्यायचा प्रयत्न. रन्स भेटतील फक्त इकडे 1. 5 बॉल 22 रन. 1 टू गो. चेंडू चालला थाळवाच्या दिशेने. 2 रनचा प्रयत्न असेल. 1 रन संतुष्ट. अशा रीत्या धावसंख्या झाली आहे ती 23 रन. 6 बॉल 7 रनची गरज. धावसंख्या झाली आहे 23 रन. 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 23 रन. बोललो ना काय झालं एक हे समोरचं तरी फटाफट केल्याला टाइम होतो. लवकरात लवकर. कोण आहे बॉलर. 6 बॉल 7 रनची गरज. षटकातलं शेवटचं षटक. स्वतः कर्णधार व्ही फॉर विक्टोरियस घेऊन आले विकी. कंपल्सरी चेस आहे याची नोंद घ्यावी. लेफ्ट आणि राईट साईडच्या प्रेक्षकांना विनंती लाईनच्या मागे राहायचंय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांनी डिसिजन दिला नाहीये. विकेटचं बदल होत आहे. पहिला विकेट. हे दुसऱ्यांदा घडतंय. विकीने जेव्हा जेव्हा बॉल हातामध्ये घेतला आहे पहिल्या चेंडूवरती विकीने विकेट घेतला आहे. दादा जे बसलेत पंच लेग अंपायर्स विनंती आहे जे बसलेत त्यांना थोडा मागे बसायला सांगा. जी 3-4 मुलं बसलेत लाईनीच्या मागे घ्या. पुन्हा एकदा एक अनाउन्समेंट देतो. जेव्हा जेव्हा विकीने हातामध्ये बॉल घेतला हे बॉलिंग करायसाठी पहिला चेंडूवरती विकेट घेणं मॅन्डेटरी झालं आहे. पंच मॅच थांबवायची आहे. 5 मिनिटं थांबा. होल्ड ऑन.
ते पाहायला बाहेर घेत आहे मुलांना. लेफ्ट राईट इकडे पण या साईडला जे आहेत उभे आहेत तर थोडस मागे या. लहान मुलांना, लहान मुलगी पोरगी आईस्क्रीम खाऊन आलेली आहे. आईस्क्रीमची ऍडव्हर्टाईज बाहेर घ्याई. लवी बाहेर या तुम्ही. दादा व्हाईट टी शर्ट. सामन्याला सुरुवात करीत आहोत. दुसऱ्या चेंडूवरती काय होतंय? विकी गोलंदाजी मार्ग वरती रेडी. विकी विकेटचा बदल होता इकडे. रन आउट. रन आउटची हॅट्रिक पाहायला भेटेल का? रनआउट रोहित गायकवाड कडून 5,000चं पारितोषिक रेडी ठेवलेत कॅश. जर विकीने विकेट घेतला तर रुद्र नंतर विकेट घेणारा, रनआउटच्या विकेट घेणारा हा विकी हा दुसरा प्लेअर ठरेल. 4 बॉल 7 रनची गरज. हॅट्रिक होईल का? रनआउटचा संधी हुकली. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत या ओव्हर मध्ये 1 रन खर्च केला आहे. 3 बॉल 7 रनची गरज. कंपल्सरी चेस. 3 बॉल 6. 3 बॉल 6. 3 बॉल 6. माय मिस्टेक. 3-6 कंपल्सरी चेज. चांगली फिल्डिंग आतिशांच्या माध्यमातून. 2 बॉल 5 रनची गरज. 2 टू गो. धावा संख्या झाली आहे 25 रन. ब्लॅक टी शर्ट पंच. ब्लॅक टी शर्ट वाला नवीन थोडं आतमध्ये राहायचंय तुम्हीच. 2-5 कंपल्सरी चेस. विकेट. ये नाम याद रखना. विकी जर्सी क्रमांक 1902. जेव्हा जेव्हा या मुलाने हातामध्ये बॉल घेतला आहे बॉलिंग करायसाठी 1 हँडेडली मॅच, सिंगल हँडेडली मॅच फिरवलेली आहे. अप्रतिम गोलंदाज विकी. 1 बॉल 5 कंपल्सरी चेज. एक बॉल 5 1 लिगल डिलिव्हरी. कंपल्सरी विन. दादांना विनंती. दादा इकडे या. इकडे आताच उभे राहा. आणि अशा रीत्या फायनल मध्ये प्रवेश झालेला आहे विक्टोरियस से विकी. फायनल मध्ये प्रवेश झाले आहे. प्रवेश फायनल मध्ये प्रवेश झालेला आहे. फायनल बाकी आहे. बेस्ट बॉलर म्हणून आम्ही बेस्ट बॉलर विकीला स्वतः निवड केलेली आहे. विकी जेथे कुठे असतील त्यांनी इकडे यायची आहे. विकी विक्टोरियसचे कॅप्टन विकी लवकरात लवकर इकडे. मॅन ऑफ द मॅच. पहिल्या मॅचला ऋतिकने सुरुवात केली होती मॅन ऑफ द मॅच घ्यायची. आता ही संधी विकीने घेतली आहे. फायनल बाकी आहे. थर्ड प्राइज, थर्ड ट्रॉफी साठी सुद्धा मॅचेस बाकी आहेत. पद्माकर भोसलेजी यांचं स्वागत आहे.
रिटायर्ड आर्मी मॅन ज्यांनी देशासाठी कारगिलच्या युद्धामध्ये होते ते. जोरदार टाळ्या झाला पाहिजे, जोरदार टाळ्या कॅप्टनला. मी इथे रे, अरे मी इथे यार, मी इथे ना यार.